नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। शिव उद्योग प्रबोधिनीच्या वतीने नोकरी महोत्सव रविवारी आयोजित करण्यात येणार, ॲडव्होकेट गणेश सातपुते यांची माहिती। बालवाडी शिक्षक आणि सेविका यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगार युनियनच्या वतीने धरणे आंदोलन। बालगंधर्व रंगमंदिराच्या दुरावस्थेने हैराण झालेल्या रंगकर्मींचे दुरुस्तीच्या मागणीसाठी उपोषण। आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्यावर आपला मराठी बाणा दाखवत जिद्दीने मात केली, त्यामुळे मराठी बाणाचा मला अभिमान आहे, अभिनेत्री शशिकला यांचे मत। SV3 टूर्सच्या महत्वाकांक्षी विस्तार स्वरूपाची घोषणा। आणि पानिपत रणसंग्राम स्मृती दिनानिमित्त विविध पुरस्कार जाहीर। शिव उद्योग प्रबोधिनीच्या वतीने रविवारी नोकरी महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती ॲडव्होकेट गणेश सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली। हा महोत्सव रविवार दिनांक 9 रोजी सकाळी 9:30 वाजता छत्रपती श्री संभाजी विद्यालय कोथरूड येथे होणार आहे। अशिक्षित, सुशिक्षित, बेरोजगार, 10वी 12वी पास, ITI, MCVC पदवीधर, सर्व प्रकारचे इंजिनियर, शहरी व ग्रामीण युवकांना हक्काची नोकरी मिळवून देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या महोत्सवामध्ये कोका-कोला, कमिन्स इंडिया, MGI, कोटियर एक्झोटेक, प्रिकॉल, महाले फिल्टर, व्हील इंडिया, फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स, पॅको टेक्नॉलॉजी, एक्साइज इंडस्ट्रीज, जय हिंद इंडस्ट्रीज, स्पर्श BPO, टाटा ऑटोकॉम, टाटा जॉन्सन्स, रायकेम जनरल मोटर्स आदी कंपन्यांचे प्रमुख उपस्थित राहणार असल्याचे ॲडव्होकेट सातपुते यांनी यावेळी सांगितले। बालवाडी शिक्षक आणि सेविका यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगार युनियनच्या वतीने महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले। गेली अनेक वर्षे पुणे मनपा शिक्षण मंडळाच्या वतीने शिक्षिका आणि सेविका अत्यंत तुटपुंज वेतनावर काम करीत असून त्यांच्या वेतन श्रेणीत वाढ करण्याची प्राथमिक मागणी आहे। तसेच बालवाडी शिक्षिका आणि सेविकांना बाळंतपणाची रजा देणे, 40% अंशदायी आरोग्य योजना व रोजंदारीचे असलेले कंत्राटी कामगार यांच्या प्रश्नांबाबत हे आंदोलन छेडण्यात आले आहे। बालगंधर्व रंगमंदिराच्या दुरावस्थेने हैराण झालेल्या रंगकर्मींनी दुरुस्तीच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले। बालगंधर्व रंगमंदिरातील प्रेक्षकांसाठी बसण्याच्या ज्या खुर्च्या आहेत त्या तुटलेल्या अवस्थेत आहेत। तसेच कलाकारांच्या लेडीज मेकअप रूमच्या खिडक्या या पान आणि गुटखा खाऊन थुंकल्यामुळे रंगलेल्या आहेत। या खोलीत साऊंड सिस्टीम आहे ती बंद पडली आहे, अशी माहिती अरुणा भट यांनी दिली। या उपोषणास रजनी भट, निकिता मोघे, सुनील महाजन, प्रदीप कांबळे, दीपक पवार, शिरीष जानोलकर, श्रीपाद सोलापूरकर आदी कलावंत, तंत्रज्ञ आणि रंगकर्मी उपस्थित होते। पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मेकअप रूम मधल्या ज्या कड्या आहेत त्या इतक्या उंचावर आहेत की पटकन एंट्रीच्या वेळी दारही उघडता येत नाही, म्हणून दाराला मध्यावर कड्या लावाव्यात। तसेच या रूम मधील AC ही मोडकळीस आलेले आहेत। नाटकांची तालीम करण्यासाठी असलेल्या जागेत गुडघ्या इतके पाणी साचत असून नाट्य साहित्याचे नुकसान झाले आहे। त्याचबरोबर रंगमंदिरामध्ये बाथरूम, टॉयलेट, प्रेक्षागृहात अतिशय अस्वच्छता आहे। याविषयीचे निवेदन महापौर मोहनसिंग राजपाल यांना देण्यात आले आहे, अशी माहिती अरुणा भट यांनी दिली। यावेळी बोलताना प्रदीप कांबळे म्हणाले, मी प्रदीप कुमार कांबळे गेली 35-36 वर्ष इथे व्यवस्थापक म्हणून, नाट्य व्यवस्थापक म्हणून काम करतो। मी गेली काही पुणे शाखेचा 5 वर्ष नाट्य परिषदेचा अध्यक्ष होतो। बालगंधर्वांच्या बाबतीत आमच्या असंख्य प्रश्नांची आम्हाला ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवल्या जात नाहीत। इथले व्यवस्थापक अमर परदेशी यांनी इथं आल्यापासून बालगंधर्वात अनियमितताची गोष्ट त्यांनी अंमलबजावणी त्यांनी जास्त केलेली आहे। ह्या गोष्टीसाठी आम्ही बेबंद उपोषणाला बसलो। उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं गेलं तर आत्ता बालगंधर्व रंगमंदिरात तुम्ही आत्ताही जरी गेलात तर 41 खुर्च्या तुटलेल्या आहेत आणि त्या रोज तुटतात। ह्याच्या मागे जेव्हा खुर्च्यांची दुरुस्ती झाली त्याच वेळेस आम्ही सांगितलं होतं की या खुर्च्यात मुळात टेंडर पद्धतीने त्याच्यात आयोग भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या खुर्च्या किती जरी दुरुस्त केल्या तरी त्या तुटतच राहणार। पण त्यांच्या प्रत्येक वेळी ते आमच्यावर शेक घेतात की तुमच्या कार्यक्रमामुळे आमच्या कार्यक्रमामुळे म्हणजे प्रेक्षकांना तेव्हा खुर्च्यात बसणारच, आधी खुर्ची तोडण्यासाठी येत नाही, तो कार्यक्रम बघायला येतो। त्याच्यानंतर तुमच्या मुताऱ्या ज्या आहेत ह्या सगळ्या बंद केलेल्या आहेत।
हे का तर तिकडून त्याची स्वच्छता नाही. स्वतः मॅनेजरला त्या मुतारीचा वास येतो म्हणून मुताऱ्या बंद केलेल्या आहेत. नाट्यगृहामध्ये सेटिंगचं सामान ठेवण्यासाठी खाली गाळा आहे. त्या गाळ्यात वर्षानुवर्ष पाणी येतं, पाणीने तुंबतं आणि कोट्यावधीचं दरवर्षी लाखो रुपयाचं नुकसान होऊन आतापर्यंत कोट्यावधीचं नुकसान झाले. आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्यावर मी आपला मराठी बाणा दाखवत जिद्दीने मात केली. त्यामुळेच मराठी बाण्याचा मला अतिशय अभिमान आहे, असे मत अभिनेत्री शशिकला यांनी व्यक्त केले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत गुरुवारी शशिकला यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी त्यांची मुलाखत घेतली. शशिकला म्हणाल्या, हिरोईन होण्याच्या इच्छेने आपण मुंबईत आलो. स्ट्रगल करीत असताना विविध ठिकाणी आपण काम मागण्यासाठी जात होतो. एके दिवशी अभिनेत्री नूरजहा यांनी आपल्याला पाहिले आणि त्यांनी आपल्या झिनत या चित्रपटात काम दिले. परंतु उर्दू भाषा येत नसल्यामुळे येथे आपल्याला बराच त्रास सहन करावा लागला. एक मराठी माणूस म्हणून आपण जी जिद्द पकडली त्यात आपण यशस्वी झालो. यानंतर आपण जुनून, आरती, गुमराह आदी चित्रपटांमध्ये काम केले आणि या चित्रपटांमुळेच एक खलनायिका म्हणून आपण प्रस्थापित झालो. व्यक्तिगत आयुष्यात आपण तसे नसल्याने या भूमिकांचा त्रास झाला. मात्र 18 वर्षे प्रयत्न करूनही आपल्याला मुख्य नायिकेच्या भूमिका मिळाल्या नाहीत. उलट खलनायिकेच्या भूमिकेमुळेच आपल्याला चित्रपट मिळत गेले. परंतु अशा भूमिकांमुळेच आपल्याला प्रसिद्धी मिळाली. जरी नकारात्मक भूमिका आपण केल्या असल्या तरी प्रत्येक भूमिकेमध्ये वैविध्य आपण दिले. प्रत्येक भूमिका ही वेगळी देण्याचा प्रयत्न केला. आयुष्यात पैसा, प्रसिद्धी मिळाले तरी मनशांती मिळत नव्हती. मदर तेरेसांबरोबर काम केल्याने खऱ्या अर्थाने आपल्याला मनशांती मिळाल्याचे शशिकला यांनी सांगितले. त्यांची माणसं अशी बसून बंगालीमध्ये बोलायचे ते आणि मग आम्ही आपला मूड घेऊन असंच थांबायचं. मग येऊन सांगण्यात की हम फिर से रिटेक ले रहे हैं या ये शॉट ओके दादा ऋषिदा चलो रिहर्सल करो हम आता है. आता जाऊन चेस खेळायचे आणि त्यांचा असिस्टंट जाऊन सांगायचा, अरे दादा शॉट रेडी है, हाँ चलो शोशी करो, शर्मिला करो, चलो कर क्या किया देखो. मग तिथे मधी मध्ये येऊन मुझसे सजेस्ट करायचे, मेरे को भी ऐसे चाहिए. ऐसे भी एक मेरा तो बहुत ही अच्छा एक्सपीरियंस रहा है. इन सब लोगों से मैंने बहुत सीखा है. आर्टिस्ट के बारे में मैं बताऊं, माझं पिक्चर होतं पैसा या प्यार आणि दादा मुलींच्या ऑपोजिट मी काम करत होते. अँड आय वॉज प्लेइंग माला सिन्हा's मदर्स रोल. You see, during those days, I played with her sisters, sister-in-law, or friend's role, like that. But in Paisa Ya Pyar, I was playing mother's role. And suddenly we came to know that we have to reshoot all this because there was some mistake in camera. मैंने कहा कि थैंक गॉड मैं इससे छुट्टी ले लूँगी. तो मैंने वासन साहब को कहा कि सर I don't want to play this role and you take some other artist. Everybody was stunned. We are giving her such an excellent role and why she is saying no? I said no, there is no reason. But before that, you see, when I was shooting with Mala, I used to telephone my daughter Shaila. Oh Shaila, I can't adjust, my mind is not working and what to do now? I don't want to play. You think, Ma, that I'm in front of you. The same that. So everybody was worried about what to do. Then they asked Dada Muni. तो दादा मुनि ने बोला क्या हो गया, ऐसे मेरे साथ हो जैसे कोई लड़के के साथ बात. SV3 टूर्सच्या महत्वाकांक्षी विस्तार स्वरूपाची घोषणा संचालक सागर शिरोळे यांनी केली. या विस्तारीकरणाच्या प्रकल्पाला अनुसरून SV3 ने लखलखीत आणि सळसळतेपणा सूचित करणारे नवे बौद्ध चिन्ह अंगीकारले आहे. या बौद्ध चिन्हातून स्वातंत्र्य आणि विविधता सूचित होते. यावर्षी कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, मुंबईत नव्या शाखा उघडण्याबरोबरच अहमदाबाद आणि दिल्लीतही कार्यालय उघडण्याचा प्रयत्न चालू असल्याचे शिरोळे यांनी सांगितले. यावर्षी पहिल्या 100 पर्यटक ग्राहकांना काही सवलती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. SV3 देश परदेशी स्थळांवरील पर्यटकांना पासपोर्ट, व्हिसा, विमानाची तिकिटे, हॉटेलची बुकिंग इत्यादी सेवा पुरवून प्रवासातील कटकट दूर करते असा दावा शिरोळे यांनी केला. यावेळी SV3 चे प्रणय जोशी आणि अतुल ओझा उपस्थित होते. नमस्कार, मी सागर. SV3 संदर्भात सांगायचं झालं तर SV3 आता आपण ड्युरिंग 1 इयर मध्ये आपण चांगल्या प्रकारे ग्रोथ केल्यानंतर
आता पार्ट असं झालंय की आपल्याला त्याच्यामध्ये अजून एक्सपांडेड मिळावं, अजून चांगल्या प्रकारचं फ्रीडम मिळावं, ह्यासाठी आपण आपला लोगो चेंज केला आणि तो जास्त चांगल्या प्रकारे कलरफुल केला. त्याच्या मागची बेसिक बरेचसे क्रायटेरिया, कलर कॉम्बिनेशनचे क्रायटेरिया आहेत, पण त्यामागचा प्रांजळ उद्देश असाच आहे की लोकांना मिळणाऱ्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या अशाच कलरफुल मिळत राहावं आणि ज्याच्यानी कस्टमर सॅटिस्फॅक्शन 100% व्हावं, हा त्याचा मागचा बेसिक उद्देश आहे. म्हणजे नवीन वर्षी आता SV3च्या बाबतीत जर का विचार केला तर आपण मागच्या वर्षी जेवढे कस्टमर घेऊन गेलो त्याच्यापेक्षा साधारण 1500 ते 1600 कस्टमर अजून जास्त घेऊन जाण्याचं आपण ध्येय धरलेलं आहे. आणि कस्टमरसाठी बेसिक पार्ट असा आहे की आपण काही स्कीम्स लॉन्च केलेल्या आहेत. त्या स्कीममध्ये म्हणजे आपण एन नंबर ऑफ स्कीम्स साधारण बेसिक क्रायटेरिया असा आहे की ₹2 फ्री आपण एक स्कीम लॉन्च करतोय. त्याचप्रमाणे सेकंड पर्सन विल बी 50% मध्ये आपण करतोय. त्याच्यानंतर फ्लाय फ्री आपण ऑफर देणार आहोत आणि काही सिनियर सिटीजनसाठी सुद्धा आपण स्पेशल ग्रुप्स केले की त्यांचे जे रिक्वायरमेंट असतील तर आपण त्या पद्धतीने त्यांना उत्तमात उत्तम कॅटरिंगची व्यवस्था, कारण की भोजन हा पार्ट सर्वात महत्वाचा असतो, तर ते सुद्धा जपण्याचा आपण SV3नी निर्णय घेतलेला आहे. पानिपत रणसंग्राम स्मृती दिनानिमित्त विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. पानिपत रणसंग्राम स्मृती समिती आणि पतित पावन संघटनेच्या वतीने देण्यात येणारा रणमर्द दत्ताजी शिंदे पुरस्कार लान्स नायक हुतात्मा शशिकांत बच्छाव यांना, तर शूर सेनानी सदाशिव भाऊ पुरस्कार लान्स नायक शशिकांत राक्षे यांना, तसेच नव्याने देण्यात येणारा अटक विजयवीर मानाजी पायगुडे पुरस्कार ब्रिगेडियर हेमंत महाजन यांना जाहीर झाला असल्याची माहिती समितीचे कार्यवाह पांडुरंग बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पानिपत रणसंग्राम स्मृती दिन आणि शनिवारवाडा वर्धापन दिनानिमित्त पानिपत रणसंग्रामात हुतात्मा झालेल्या सैनिकांना मानवंदना देण्यात येणार असून हा कार्यक्रम शनिवार वाड्यासमोरील मैदानात 10 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकाटकर असतील. प्रमुख पाहुणे म्हणून AS व्हाईस मार्शल अजित भोसले उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी पुना गाडगीळ आणि कंपनीचे संचालक अजित गाडगीळ, संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे उपस्थित राहणार आहेत. लष्कराच्या मराठा लाईट इन्फंट्रीद्वारे पानिपतमधील योद्ध्यांना यावेळी लष्करी बँडने मानवंदना दिली जाणार आहे. तसेच इतिहासप्रेमी मंडळाने दिग्दर्शित केलेला स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित संगीत उत्तरक्रिया हा नाट्यप्रवेश सादर केला जाणार आहे. यावेळी पानिपत रणसंग्राम हा चित्रपटही दाखवण्यात येणार आहे, अशी माहिती बालकडे यांनी यावेळी दिली.